महाराष्ट्राच्या समोर आज एक अशी केस घेऊन आलोय ज्यानंतर तुम्ही सगळे चक्रावून जाल। हा महाराष्ट्र म्हणेल हे राज्य कायद्याचं की कुणाचं आहे। आपल्या सोबत आज त्या प्रियंकाचे आईवडील आहेत, अनिकेत घोलप आणि कमल घोलप। अनिल घोलप आणि कमल घोलप हे दोघं जण आपल्या सोबत आहेत। त्यांची पार्श्वभूमी महाराष्ट्राला सांगणं गरजेचं आहे। हे दुर्दैवी आईवडील आहेत। 2022 मध्ये त्यांच्या मुलीचा प्रियंकाचा मोठ्या थाटामाटात लग्न सोहळा झाला, लग्न पार पडलं। त्यात त्यांनी BMW गाडी दिली, लाखो रुपयांचं सोनं देखील हुंड्यात दिलं। मात्र लग्नाच्या 8 महिन्याच्या नंतर छळ सुरू झाला फर्निचरच्यासाठी। फर्निचर करण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली आणि त्यानंतर त्याने पैसे द्यायला उशीर झाला म्हणून मुलीचा छळ केला आणि 8 महिन्यात त्यांच्या मुलीला हुंडाबळी जावं लागलं। त्यानंतर 2022 पासून हे कुटुंब न्यायासाठी लढतंय। आज त्यांना न्याय हवाय म्हणून दारोदार फिरतंय। हे कुटुंब आज महाराष्ट्राच्या समोर आम्ही आणतोय याच्यासाठी, कारण मला कायदेशीर मुद्द्यांच्या बद्दल चर्चा करत असताना, कायद्याबद्दल चर्चा करत असताना कायद्याचा अनुभव महाराष्ट्राला ऐकवायला हवा म्हणून। अनिलजी, थेट मी विषयाला हात घालतो। तुमच्या लेकीचा जीव गेल्यानंतर जी न्यायालयीन लढाई तुम्ही सुरू केली, त्या लढाईत तुम्हाला काय अनुभव आला? हे मुलीचं प्रकरण 22 मध्ये 10/7/2022 ला घडले। त्या दिवसापासून ते घटना घडली। आम्हाला तर काय म्हणजे कळलंच नाही कसं काय कसं झालंय। पूर्वी त्या दिवशी मला तिनं सकाळी फोन केला होता 11 वाजता, ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी। तर मी म्हणलं काय अर्जंट आहे का बोबडी? काय आम्ही बोबडी म्हणतो, तिचं नाव होतं प्रियंका, बोबडी म्हणतो आम्ही। तिनं मला थोड्या वेळाने फोन करतो, मी गाडी चालवतोय। तर मी तिला ते परत एक वाजता फोन केला तिला, 12:30-1च्या टायमाला फोन केला तिला मी। कार्यावाळा फोन करता म्हणून तिनं मला सांगितलं, पप्पा तुम्ही त्यांचं द्यायचं देऊन टाका ना, मला त्रास होतो म्हणली। मला सारखं सारखं टॉर्चर करतात ते, मारतात मला फर्निचर। आणि ते माझ्यासंग म्हणजे फोन केला आणि बोलले, मी तिला बोललो। त्यानंतर ती रडत होती फोनवरती, बरेच 5 मिनिटं माझ्याशी बोलली। कसं आहे काय? त्याला म्हणलं ये तू, तुला नसेल तिकडे जर आवडत तू ये म्हणलं इकडे निघून। नाही म्हणली पप्पा। आणि एवढं बोलून तिने फोन ठेवला। आणि मग आम्हाला त्या दिवशी हे होते एखादच होते, आम्ही परळकर 4-5 वाजता घरीच होतो आम्ही। 5:30ला तिकडून फोन आला, तुम्ही लवकर या म्हणले, मुलीने असं करून घेतले। गेल्यानंतर आम्हाला काहीच कळलं, म्हणजे सुचत नव्हतं काहीच, काय कळत नव्हतं। त्यानंतर आळंदी पोलीस स्टेशनला आम्ही गेलो, म्हणजे आम्हाला त्या आणलं आम्ही। त्यानंतर एक पाटील म्हणून तिथं PI होते, त्यांचं काय उत्तर दिलं ते आम्हाला, जे म्हणजे आमचं घरचं झालंय, आम्हाला सुधारणा नाही, बोलायचं काय कळत नाही, आमचं डोकं ठिकाणी नाही, अवस्था आमची खराब नाही, आम्हाला उलट प्रश्न विचार। त्यांचं काय बोललं नाही। मग आम्ही CP साहेबाला जाऊन भेटल्यानंतर ते तपास काढला आम्ही आणि तो क्राईम ब्रँचकडे दिला। क्राईम ब्रँचकडे दिल्यानंतर तिथं बी 2 अधिकाऱ्याच्या परत बदल्या झाल्या, 1 महिना 2-2 महिना। तिथं काय आम्हाला सगळं म्हणजे त्यांनी सगळं आम्हाला, दररोज जायचो आम्ही त्या ह्याला युनिटच्या ऑफिसला क्राईम ब्रँचच्या। तिथे गेल्यानंतर त्यांना काय त्यांचं विचारलं, आम्हाला सगळं जबाब चालू राहिले त्यांचे। त्यानंतर त्याचे मोबाईल जप्ती हे हार्ड डिस्क वगैरे आणून दिला आम्ही त्यांना, 2-3 हार्ड डिस्क लागत होते पुराव्यासाठी। त्याच्यानंतर आता आम्ही शिवाजीनगरला जाऊन केस चालू झाली। 3 महिने आतमध्ये गेले, त्याच्यानंतर बाहेर आले। म्हणजे आता जामिनावर आहेत ते सगळे जण? हो, 3 महिन्यात बाहेर आले सगळे। म्हणजे 2022 नंतर 3च महिन्यामध्ये सगळे जामिनावर बाहेर आले? 3 महिन्यातच तिने बाहेर आले। या सगळ्या काळामध्ये आता ही केस बोर्डवर आलेली आहे? हो, आलेली आहे बोर्डवरती केस। पुराव्यांच्या संदर्भात काय काय केलं त्यांनी ते पण सांगा। आम्ही त्यानंतर आम्हाला ते वकील कुठला द्यायचा, मग आम्ही शिवाजीनगरला ऑफिस आहे, त्या ऑफिसला जाऊन अर्ज दिला, वकिलाची मागणी केली। आम्ही चौकशी केली, कुठला वकील चांगला आहे, कुठले आम्हाला न्याय देईल वकील। मग आम्ही एक देशपांडे म्हणून वकील आहे, त्यांची ते तिथं नाव सुचवलं आणि त्यांनी आम्हाला तिथं अर्ज दिला। आम्ही अर्ज दिल्यानंतर आम्हाला त्यांनी ते दिला वकील, म्हणजे ते काय त्यांचं ऑर्डर दिली। त्यांना वकील जाऊन भेटा म्हणले, तुम्ही खेड कोर्टात आमची केस चालू आहे। त्यानंतर त्यांनी वकिलांनी आमचे ऑर्डर झाल्यानंतर आमची चर्चा झाली, कसं करायचं पुढे, काय होईल, आपल्याला न्याय कधी मिळेल, कधी चालायचं, कवर चालणार आहे।
त्यांनी आम्हाला सांगितलं हे पुराव्यामध्ये म्हणलं त्या जे महत्वाचा जे मुलीनं मला कॉल केला होता ज्या दिवशी घटना घडली त्या दिवसाचा हा ते कॉलच म्हणले तुमच्याकडे रेकॉर्डिंग आहे पण ते तुम्हाला ते कॉलचं सीडीआरच तुमच्याकडे नाही म्हणले. मग हम्म ते सीडीआर तुमचं जे पुरावाच नाही आपल्याकडे. हा मग आम्ही परत चौकशी केली का जे तपास अधिकारी आहेत, ते का तर म्हणले तर त्या कंपनीने सांगितलं की 2 वर्ष करत 2 वर्षापर्यंतच आमच्याकडे मिळतो यानंतर मिळत नाही. ठीक आहे. अ, आ- प्रियंकाच्या आई सुद्धा आपल्या सोबत आहेत आता. सांगितलं जातंय. कमलजी, विलास भैया हे फार विचार करण्यासारखं आहे की सीडीआर नाही, आता सीडीआर काढण्याची जबाबदारी ही पोलीस डिपार्टमेंटची आहे. म्हणजे फिर्यादीनेच जर सीडीआर काढून द्यायचा, फिर्यादीनेच जर तुम्हाला साक्षी पुरावे गोळा करून द्यायचे, जर फिर्यादीने सगळं करायचंय तर मग पोलीस डिपार्टमेंट काय करणार आहे? त्यांनी सिद्ध मग पोलीस करायचंय. सगळे डिपार्टमेंट पुरावे सुद्धा त्यांनीच द्यायचे. लढाई त्यांनीच लढायची आहे. जीव सुद्धा त्यांच्याच घरातला गेलेला आहे. हे किती विशेष आहे. आणि म्हणून मला कमाल वाटते की आता काल हे सगळं जेव्हा चालू होतं आणि महिला आयोगावर चौफेर सगळीकडनं टीका झाली, तेव्हा घाईघाईनं सुनील तटकरे पुढे आले आणि तटकरे साहेब म्हणाले की नाही नाही, त्यांना आता मी क्लीन चिट देत आहे, त्या फार चांगलं काम करतात. एका म्हणजे पक्षातल्या सदस्याला लगेचच पक्षाचा अध्यक्ष क्लीन चिट द्यायला लागतो. मला तटकरे साहेबांसारख्या लोकांचं आश्चर्य वाटतं की काय एकट्या रुपाली चाकणकर त्यांची लाडकी बहीण आहे आणि महाराष्ट्रातल्या इतर जणी त्यांच्या अजिबात बहिणी वगैरे लागत नाहीत. इलेक्शनच्या आधी तर तुम्ही सगळ्यांना बहिणी म्हणत होतात. आता एवढ्या सगळ्या महिलांचे जे प्रॉब्लेम आहेत, हे घोलप कुटुंब यांच्यासारखे 2-3 इतक्या वाईट परिस्थितीतनं जाणारी कुटुंब आता पुण्यामध्ये आहेत की जे न्यायासाठी धडपड मी कमलजींना विचारतो ताई, कमलजींना विचारतो. कमलताई, लेकीच्या न्यायाची लढाई तुम्ही लढताय. आधी लेक गमवायची, त्या सगळ्यातनं उभं राहायचं आणि पुन्हा तिला न्याय मिळवण्यासाठी पुन्हा नव्या दमानं लढायचं. किती कसोटी पाहणारं हे सगळं होतं आहे आणि तुम्ही कसं लढताय? आज 3 वर्ष झाले आम्ही तिला न्याय मिळवून देण्यासाठी लढतोच आहोत. ही पण व्यवस्था अजून तरी कशी तिला न्याय वागते मिळालेला तुमच्यासोबत? नाहीये. व्यवस्थेचा काय आता अनुभव आलाय तुम्हाला? आवाज नाही येते मला. या 3 आज 3 वर्षाच्या वर्ष काळात झाली. आज व्यवस्थेचा तुम्हाला काय अनुभव आला? व्यवस्थित आता तुम्हाला सांगितलं माझ्या मिस्टरांनी की त्यांनी पुरावे नष्ट करण्याचं काम केलेलं आहे. हा मग आता आम्ही ते पुरावे परत कुठून गोळा करायचे मला सांगा तुम्ही. त्यांचं काय काम आहे मग? हम्म त्यांचं काम म्हणजे आम्ही करून द्यायचं का? आता आपल्या अंधारे ताई म्हणाल्या हा त्यांचं जे काम आहे ते आम्ही करायचं का? मग त्यांनी काय करायचं मला सांगा तुम्ही. खरंय. खरं तर आता आज आपल्या